जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हा, श्री आहे का? स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आहे टाइम? आहे ना, 10-15 मिनिटं आहे मला अजून. थोड्या वेळाने मी निघणार आहे. बोला ना दादा. आपलं फक्त मला अनुभव वगैरे नाही सांगायचा आज, हा हा पण आपल्या ग्रुपला काय होतं नेमकी सेवेकरांनी सेवा घेतात. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो हो हो. नाहीतर परत डबल बोलावं लागेल मला. आणि त्यानंतर काय आहे, सेवा घेतात लोक, पण ती करत नाही. बरोबर. करतात 4-5 दिवस करतात, सोडून देतात, परत म्हणतात तुमच्या स्वामींचा आम्हाला काहीच गुण नाही आला. हा, मग याच्यात कमीपणा कोणचा होतो? आपलं स्वामींचा. स्वामींचा होतो. आणि त्यानंतर मग ती लोक काय करतात, परत जे करतात सेवा त्यांना म्हणतात नाही गुण येत, नाही गुण येत. आणि ठीक आहे, ते जाऊन द्या. तुम्ही आता म्हणजे मी आता ग्रुप मधल्या सगळ्यांना सांगतो की सेवा सेवा तर तुम्ही केलीच पाहिजे, कारण नाही सेवा नाही का केली तर काहीच का आपल्याला रिझल्ट. बरोबर आहे. सेवा नाही केली तर मेवा कुठून मिळेल? हा, आता गुरुमाऊली काय म्हणतात, करशील सेवा तर खाशील मेवा. आता माझीच गोष्ट सांगतो. मी ज्यावेळेस, खरं सांगतो, मला एवढा भयंकर आजार होता, तर मी सेवा करायचं, मला तेवढं पुरतं बरं वाटायचं. आणि नंतर काय झालं, माझी निगेटिव्ह शक्ती मला सेवाच करून देत नसत. मग मी बळच पार काही वर मनात काही हो, मी जाऊन बसायचा. तर ती जेव्हा निगेटिव्ह माझी शक्ती सगळी संपली, मग आता पार असं वाटतं की कधी जाऊन बसून, कधी पार असं वाटतं 24 तास स्वामींपाशी जाऊन बसावा. अरे वा. म्हणजे आपली आपली जेव्हा निगेटिव्ह शक्ती याच्यातून निघून जाते आपल्या शरीरातून, हा, तेव्हा आहे ना आपल्याला, म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघत असतात त्या तोपर्यंत. पण मला एकच सांगायचंय आता, की आता तुम्ही सेवा करताय, पण तुम्हाला हे माहिती आहे का भाऊ, की आपली सेवा देव मानून घेतोय की नाही? ते एक म्हणतात ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देव माझा पडावा. बरोबर आहे. आपली भगवंताची सेवा माहित नाही कशा प्रकारची आहे, ती सेवा खरंच भगवंताला आवडत असेल का, किंवा भगवंत पर्यंत पोहोचत असेल का, त्याच्या दरबारात रुजू होत असेल का? हो, खरंय खरंय. तर भगवान परमात्मा ज्या सेवेचा स्वीकार करत असेल, ते आपल्याला माहिती आहे का, आपण सेवा करतोय इथपर्यंत ठीक आहे, पण सेवा कशी होते, देव जाणे वाकडे का निघते. पण तरी सुद्धा भगवंताला म्हणावे की देवा, माझी जशी सेवा असेल तशी तू स्वीकार कर. हा, स्वीकार कर. उपेक्षू नको गुणवंता, रघुनायका मागणी ह्याची. आता म्हणजे देवा, माझी अशी उपेक्षा करू नको, की मी जसा आहे तसा तू माझा स्वीकार कर. अगदी बरोबर आहे. हा, आणि एकच सांगतो, आपण किती पण निगेटिव्ह असो, आपण किती पण पहिली पाप केलेली असो, पार किती पण, समजा पार आपण एकदम एवढं, आणि मला एक सांगतो ताई, पार किती महापापी असो बघा, भगवंतानी आपलं, तुम्हाला हे माहिती आहे नृसिंह अवतार वगैरे, हो, नंतर वाल्या कोळी. हा, तेव्हा बघा ते याची काय त्याचं नाव, प्रल्हादाला पार तेला हे केलं ते. ज्या म्हणजे ज्या निगेटिव्ह शक्तीचं नाव घेतल्याशिवाय आपली कथा पूर्ण होत नसते. बरोबर? खरंय खरंय. जशी रावणाचं नाव घेतल्याशिवाय आपली कथा पूर्ण होत नाही. खरंय. तसं मला याच्यातून एवढंच सांगायचंय की तुम्ही किती पापी असो, म्हणजे आपले सेवेकरी असतात काही झालेलं असतं, चुकून काहीतरी झालेलं फक्त असतं. आपल्या कृष्णाला किंवा स्वामींना म्हणायचं, करुणामय कृष्ण प्रिया मुझे चरण शरण देना, मैं जैसा जहा बिहू चरणों से लगा लेना. म्हणजे मी कसा असो देवा, तुला माहिती मी कसा आहे, इतरांना नाही माहिती, पण तू सगळं मला जाणतो. मग तू फक्त मला तुझ्या चरणाजवळ ठेव, मला बाकी काय नको. बरोबर. किती छान. आणि
अहो, छान मग स्वामींनीच एवढे आपल्याला ब्रह्मज्ञान वगैरे दिलंय त्यामुळे खरंय आपण खरंय. सांगू शकतो ना. अगदी खरंय. आणि एवढंच नाही, देवाला पण एवढंच सांगायचं. म्हणजे मी आता ताईंच्या चॅनेलद्वारे मी तुम्हाला सांगतोय, सेवेकरा आपल्या ग्रुपला स्वामी ओमला. अक्षय दादा ना तुम्ही? हा हा. अक्षय दादा गाडगे. हा मी जसा असेल तसा तुझा दास आहे, देवाला म्हणायचं. हा. मला उदास धरू नकोस रे, बरोबर. मला तू दूर पण लोटू नकोस. हा. माझा सांभाळ कर आणि अंतकाळ समायला मला तुझ्या स्वरूपाचं एक रूप करून टाक. म्हणजे कसं, जेव्हा बरं, माझं सामावून घे मला तुझ्यात. सामावून घे. हा. आणि हम्म. अशी अखंड विनंती भगवंतासमोर करत राहाल हम्म. तर खरं सांगतो, तो हो. दयाळू आहे. तो आपला गुणदोष पाहणार नाही. अगदी. मी आता याचा एक माझ्या मनात जेवढा आहे तेवढं सांगतो. हा. अभंग. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमचक्र पाणी वंश होय. हम्म. म्हणजे तो ज्यावेळेस आपण त्याच्या तशी अंतःकरणाने जाऊ, पार रडू त्याच्या बशी, देवा आता मला माफ कर, मला हम्म. सुधारायचंय, मला नाही कळलं आतापर्यंत, हम्म. मी खूप खूप चुका केलेल्या आहे. हा. मग भगवंत परमात्मा वंश होऊन आपल्याला सांभाळतो आणि अगदी. आपल्या हृदयाला लावीन असे कृतज्ञ तो पण होतो, कारण त्याला पण प्रेम आहे. अगदी. हो खरंय. आता हे झालं देवापाशी कसं करायचं काय. हा. आणि राहिला विषय आता आपल्या ग्रुपमध्ये, हा. आता सीमाताई असो, केंजळे दादा असो, प्रदीप दादा असो, मी असो, आपण सगळे सेवेकरांना सेवा देतो. बरोबर बरोबर. पण हे लोक काय करतात, म्हणजे हम्म. मी आता ग्रुपला सांगतोय सगळ्यांना स्वामी की अमृतच्या सगळ्यांना. हो. तुम्ही सेवा घ्या, तुम्ही करा, हम्म. पण तुम्ही अंतःकरणापासून करत नाही. काही काही सेवेकरी अगदी खरंय. जो अंतःकरणापासून करण, हम्म. जो खरंच बा म्हणजे मी आता तुझाच आहे बाबा स्वामी, मी तुझाच आहे, बरोबर. कृष्ण कन्हैया मी तुझाच आहे. ज्या हो. वेळेस असा मनात भाव, अहंकार, लोभ, मोह, माया, ह्या जे आपलं गटर आपल्या मनात आहे ना, हा. जोपर्यंत ही गटर आपण साफ करत नाही, तोपर्यंत कंतच परमात्मा भेटणार नाही आपल्याला. खरं खरं दादा. आपलं अहंकार, बरोबर मत्सर, माया, मोह, लोभ. बरोबर आहे. देव काय म्हणतो, तुला एवढं आहे ना, मग तुला बायको आहे, मुलगा आहे, मी कशाला येऊ तुला, तुला माझी गरज नाही, तुला माझी गरज नाही. हा. ताई म्हणजे माझ्या गुरुवर्याने एवढं आम्हाला हे केलंय ना, हम्म. म्हणजे मी त्यांना दादा म्हणतो. ते दादा काय म्हणतात, हा. जे आपले नाते तुटतात बघा, बायको सोडून जाती, नवरा सोडून जातो, पोरं हो. सोडून जात, हे का जातं कळतं, समजलं का तुम्हाला का जाते ते? नाही दादा सांगा ना. एक सांगतो, जो माणूस देवाला कधी मानित नाही पण हो. नुसताच पाया पडतो, हा. तर देव काय म्हणतो, तू तिला एवढा जीव लावतो, पोरांना एवढा जीव लावतो, मला का लावित नाही? थांब, मी तुझी ना तुझी पंचायतच करतो. मग देव बरोबर काडी फिरवतो. म्हणजे हे रिअल आहे सेवा बरं का. मी मार्गामध्ये, सेवा मार्गेमध्ये आणतात. मग नाही तसं नाही. मग काय करतात बघा, आता काही काहींचे बायका निघून गेल्यात, काही काहींचं कारण नसताना निघून गेल्यात. हो हो हो. मग देवाला एवढं सांगायचंय का, तू पहिला माझा हो, मग तुझ्या बायकोचा हो. पहिला जन्म मी तुला दिलाय असं. आणि राहिलेला विषय आता लोकांना माहित नाही. आता मी ह्या ऑडिओ सांगतो का, तुम्हाला माहिती विजेचा करंट आपल्याला माहिती कुठून येतो, बरोबर किंवा गाडीला करंट कुठून येतो, बॅटरीद्वारे. बरोबर. तुम्ही असा विचार केला की आपल्या शरीराला करंट कोण देतं? एवढं आपलं तोंड चाललंय, नाक चाललंय, सगळे अवयव चालू आहे का नाही आपले, एप राईट. आपण जेवतो, ठीक आहे, आपण जेवतो, किती खात दिवसात? लय तर लय 2 भाकरी. 2 भाकरीने तुमचं एवढं चालणार आहे का? मशीन एवढं चालणार आहे का? खरंय. 24 तास आपलं हृदय रक्त शुद्धीकरण करतं, पंपिंग करतं. हो. त्याला जर आपण बघा, एखाद्या ट्रॅक्टरला जर डिझेल घालायचं म्हटल्यावर त्याला दिवसभर किती 20 लिटर सुद्धा डिझेल पुरत नाही. हो ना. मग तुम्ही असा विचार केला का, आपला आत्मा कोण चालवित आहे नक्की? खरंय दादा. आत्मा, मेंदू, डोकं, हात, पाय, तोंड, आपण पार एवढं काम करतो, घामाघूम होतो. हो. मग सांगत आहे तुम्हाला, आजपर्यंत ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नसेल, तुम्ही ऐकली पण नसेल. तुम्ही अख्ख्या ग्रुपला सर्च करा, अख्ख्या युट्यूबला सर्च करा, फक्त ही गोष्ट ज्ञानेश्वरी मध्ये भेटेल. त्या ज्ञानेश्वर मध्ये असं दिलेलं आहे की आपल्या हृदयाच्या जवळ एक गाठ असते. ती गाठ अमेरिकेने पण संशोधन केलं, आपल्या भारताने पण केलं, अख्खी सायन्स त्याच्या पुढे झुकलं. त्या गाठ फोडल्यानंतर फक्त काळं रक्त निघतंय. काय? बापरे. तर काळं रक्त आणि
तीच गाठ सगळ्या हृदयाला करंट पोचून हृदय पूर्ण अख्खं शरीर चालवित आहे आपलं. हो. आणि अमेरिकेनेच काय नाव दिलंय माहिती का त्या घाटला? हा हा. देवकन. बापरे. आणि जवळ माणूस मरतो का हा हा. त्यावेळेस ते गाठीतलं जे काळं रक्त असतं का ते पूर्ण हा. म्हणजे निघून जातं. म्हणजे तो काय माहिती का ताई, आपला आत्मा आहे तो देवाने दिलेला आपल्याला. अगदी अगदी. आपण म्हणतो ना त्याच्या आत्म्याला शांती लाभो. बरोबर. हा, मग फक्त ते आतलं जे रक्त असतं ना, हो 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 म्हणजे तो हो. आत्मा असतो. तो रक्त निघून तो आत्मा होऊन बाहेर पडतो. 100 योनीमधून फिरून परत माणूस जन्मरूपी जन्म घेतो, असं हो आहे. हो हो. पण जो स्वामी सेवेकरी असतो ना, हा. तो आता समजा आपण गेलो, पण हम्म. पुढल्या जन्मात तो परत माणूस म्हणून येतो. कारण तशी सेवा पाहिजे. मी जसं सांगितलं, अंतःकरणापासून हो. बरोबर आहे. सर्वस्वच आपलं त्याला द्यायचं. खरंय. आणि ताई, हे कधी शक्य होतं माहिती का? आता माझं वय लय एवढं नाही, मी पण लय छोटा आहे. हो हो. पण मी जेव्हा म्हणजे मला सगळं भेटत होतं, पण मला देवाच मला फक्त देव आवडत होता. कारण मला माहित होतं जन्म मला त्याने दिलाय खरंय. आणि मृत्यू तोच देणार आहे. मग मी काय म्हंटल, आई आहे, बाप आहे आपला, हो हो. आपण यांना एवढं सांभाळायचं, देवाला पण हे करायचं. पण काय झालं, आई बापापेक्षा मला देवाचं लय येड लागलं जास्त. त्याच्याशिवाय करमतच नसायचं. अरे वा. आणि त्यानंतर मग आता माझी सिच्युएशन सांगतो कशी झाली, मी कसं सेवा द्यायला लागलो, कसं झालं. आता सगळ्यांना दुःखाचे दिवस येतात, सुख कोणचं बरोबर. काय. आता तुम्ही जरी करताय व्हिडिओ, तुम्हाला फार खूप दुःख असतील, पण तुम्ही सांगत नाही. अगदी अगदी बरोबर हा, आहे. मग ते प्रत्येकाला आहे, देवाला सुद्धा आहे. फार हो. प्रत्येकाने दुःख काढलेले. आणि मला खरंय. काही काही सेवेकरी महिला हं. किंवा पुरुष फोन करतात, दादा हे असं झालंय, लयच आमचं बारी झालं, आता आम्ही जीवाचं काहीतरी करून घेऊ, हो आमचं हो तमचं. हो. मला अशांना सांगायचंय, हं. तुम्हाला जर असं करायचं असेल, तुम्ही स्वामी सेवेत येऊन काहीच उपयोग नाही तुमचा. बरोबर आहे. हा, तुम्ही जर स्वतःला म्हणता मला संपवायचंय, हे करायचंय, ते करायचं, तुम्ही स्वामी सेवक नाही. जो स्वामी सेवक आहे ना, त्याला स्वतःच्या जीवनाचा अर्थ कळालाय. आणि अगदी. तो स्वामी या बघत आहे, मी खोटं नाही सांगत. मी हं. जरी आज मी एवढं हे म्हणजे सेवा देते वगैरे, मी काय हं. उपकार करत नाही. मला स्वामीने ते काम दिलंय, ते मी हं. करतोय. हा तुमचा मोठेपणा आहे दादा. मोठे, हा, आपल्या उलट आपण नशिबवान म्हणायचं, इतरांपेक्षा आपण नशिबवान आहे. हो 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 हो. आणि त्याचबरोबर काय आहे, हं. मी माझं सर्वस्व म्हणजे त्यांना हे केलं. मी स्वामींना काय म्हणत असतो माहितीये का, दररोज हं हं. मी फक्त माझं मरण दररोज समोर ठेवतो. देवा, मी जर आज मेलो तर मी काय पाप पुण्य कमावलं सांग तूच आता. अगदी. देवाला म्हणतो. मग मी हे सगळं, आणि प्रत्येक ग्रुपला म्हणजे मी सांगतोय, प्रत्येक ग्रुप मधल्यांना सांगतो, महिलांना, ताईंना, दादांना, हं. की तुम्ही जीवन जगताना दररोज आपला मृत्यू पुढे समोर ठेवूनच जगायचं. खरंय. तुम्ही कधीच चुकीचं वागणार नाही, कधीच नाही. तुम्ही एखाद्याला लुटायचं जरी म्हणलं ना, आणि तुम्ही ही हं. जी गोष्ट आठवली ना, आणि एक सांगतो ताई, हं. आपल्या उजव्या खांद्यावरती हं. 2 गण असतात. म्हणजे एक पाप पुण्याचा हिशोब करणारा असतो, दोन्ही हं. गणावर. हां, हां. एकाच्यावर पाप, एकाच्यावर पुण्य. अच्छा. हां. पण मला सगळ्यांना सांगायचंय का, आपण आपल्याला वाटतं देव नाही, देव नाही, कसलं पाप पुण्य, कसलं पाप हो, पुण्य. हो, हो. पण आता मला इथं सगळं माहितीये. मी फक्त वर नाही गेलो तर वरची माहिती पण सांगितली असती. पण एक सांगतो, गरुड पुराण मध्ये असं दिलंय, हां. की तुम्ही जर डोळ्याने जरी पाप बघत असला, हां. तरी ते पाप मानलं जात. हो, खरंय. तुम्ही अत्याचार, बलात्कार जर करत असाल, हो. तर तुम्हाला जेवढा तुम्ही काय म्हणतात ना, समजा तुम्ही 1 दिवस पाप केलं, ते तुमचं 1 वर्षासाठी धरलं जातं. हो. तुम्ही ते सांगतो, त्याला तेलात तळवलं जातं, त्याला आगीवरून चालावं लावतं, बाप. त्याला काटेतून चालावं लागतं. आता लोक हं. विचार करत असतील, तेलातून तळवलं म्हणजे तो मरून जाईल. नाही, हो. मरून नाही जात तो. अगदी. तो पूर्ण, तुम्हाला सांगतो, पूर्ण तुमचं जोपर्यंत तुमचं प्रारब्ध भोगून घेत नाही, हां. तोपर्यंत तुम्हाला परत कांत्या जीवनी त्याला पाठवत नाही कोणी, देव. खरंय. हो, असं. अगदी आणि बरोबर आहे. त्याचबरोबर काय आहे, आता मला सांगायसारखं लय, पण आपला ऑडिओ जास्त हां, मोठा हां. होईल. पण चला, अजून 2 मिनिटं, अजून 13 मिनिटं झाल्यात. आता काय झालं, हां. आमची एक वळती केंद्राची एक सेवेकरी, अच्छा. हं, हं. ठीक आहे, तिचा मुलगा दारू पितोय. अरे बापरे! हा, तर मी त्यांच्या घरी गेलो. हं. आता एक सांगतो, ते पत्रिकेचं, आता ते कुठं मनसरला गेले.
हा पत्रिका पाहिला. त्या पत्रिकेत त्यांना सांगितलं तुम्हाला मंगळ आहे, तुम्हाला हे आहे, तुमच्या पोराचा ऍक्सिडेंट होणार आहे, आमकन तमकन. त्या बामणाने अरे, सांगितलं. अच्छा. माझा बामणांवर राग नाही, पण क्वचित जे असे फसवितात ना त्यांच्यावर खूप राग आहे माझा. हो हो हो, खरं. आणि प्रत्येक प्रश्नाचा ताई 500 रुपये घेतोय तो. प्रत्येक प्रश्नाचं 500 रुपये बापरे बापरे. धंदा. धंदा. हो. तर ते आता ते म्हणजे एवढी गरीब आहे ना ती. हा तर त्या ताईंना सांगितलं की तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट होणार आहे, तुमच्या मुलाची जरी लग्न झालं तर त्याची बायको पळून जाणार आहे, असं सांगावं का कोणाला? असं कोणी कुणाला? सांगतं का? आणि हा तर पत्रिकेचं महत्वाचा रूल असा आहे की हा, चांगलं तेवढं सांगा आणि वाईट असेल तर त्याला काहीतरी मार्ग देऊन सांगा. मार्ग देऊन सांगा. हा हं. तर तर ती म्हणजे आणि एवढंच नाही, त्यांनी घर बांधलेलं आहे, त्या घराच्या पुढे विहीर आहे. आता मला सांगा, ती गंगा आहे ती काही काय म्हणतात ना, ती काही खराब आहे का गंगा? आपण जे पाणी नाही, पितो ते. शक्यच नाही. तो काय म्हणतो, तुमच्या घरापुढे जी विहीर आहे ती हं. तुमच्यासाठी जीवघेणी. अरे बापरे. तर मी त्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. एवढं मस्त घर आहे. त्यांना म्हटलं हं. दादा, हं. म्हणजे ते टेन्शन मध्येच होते. बरोबर. मला स्वामींनी तिथपर्यंत पोहोचवलं. त्या हो. बिचारी मला घेऊन गेली आरतीनंतर. मी त्यांना घरी गेलो. म्हणलं त्यांचे हं. देव वगैरे 7 देव होते, तर 2 मी हं. कमी केले. म्हणजे म्हणलं 5 तरी देव ठेवा, नाही तर हं. 4 ठेवा. 6-7 कधी देव ठेवायचे नाही देवाऱ्यामध्ये. डबल देव जर असले हं. तर घरात सुख शांती लाभत नाही, हे पण सांगितलं त्यांना. हो. आणि त्यानंतर त्यांनी ठेवलं आणि हं. मी तिथंच बसलो होतो. हां, पण हां. स्वामींनी मला असं ज्ञान दिलं हं. की यांचा प्रॉब्लेम काय आहे, बुडीताचा आहे. म्हणजे हो, यांनी हो. चुलत्याची जमीन घेतल्यामुळं यांना असा प्रॉब्लेम चालू. मी हो. डायरेक्ट बोलून गेलो. हां. ते माझ्या तोंडाकडेच बघायला लागलं. म्हणलं दादा तुम्हाला कसं काय कळालं? हां. म्हणलं काय माहिती, मी बोलून गेलो फक्त. म्हणलं स्वामींनी बोलून घेतलं. आणि दुसरा एक प्रॉब्लेम बोललो. हां. म्हणलं तुम्ही तुमच्या पोरांसमोर नीट वागत नाही, तुमचं चुकी आहे. हां. त्यांनी मान्य केली. त्यांना हं. एवढा आनंद झाला. ते म्हणले खरंच स्वामी, ते खरं सांगतो ताई, स्वामींची हं. शपथ, तो माणूस विरोध करणारा, तो त्याच्या बायकोला म्हणला तू आजपासून स्वामी सेवा, तुला मी काहीच म्हणणार नाही, तू जा म्हणली स्वामी सेवा. आणि ती बाई हां. आज प्रदीपदादांच्या मठात आहे आता. अरे वाह! काल गेली. तिला म्हणलं प्रदीप दादांना भेटा. हं. माझ्याकडे पण नाही, मी एवढा मोठा नाही झालो म्हटलं. हां, हां. एक तर गुरु माऊलींकडे जा, नाही तर प्रदीप दादांकडे जा. हे मोठमोठे लोक आहे म्हणलं. मी कसं, मला जेवढं स्वामी सांगतात तेवढं मी सांगतोय. मला सांगितलं प्रदीप दादांकडे पाठवून द्या त्या महिलांना. मी सांगितलं प्रदीप हं, दादांकडे हं. पाठवा. मी त्यांना सांगितलं असा असा पत्ता आहे, हां. जावा तुम्ही तिथं. त्यांना मग मी गाईड केलं कसं जायचं, कसं प्रदीप दादांना कसं भेटायचं, जेवण वगैरे तिथं म्हणलं सगळं फ्री आहे, तुम्ही जा हो, फक्त. हो. खरंय, खरंय. मग आपलं हेच पुण्य येत आहे. मी जास्त पुण्य नाही कमत. मी फक्त लोकांची, आणि मी कधी सेवा देत नाही. कधी सेवा देतो फक्त, हं. आता काय झालं, त्या दिवशी मी ते एका म्हणजे माझी बहीण आहे, त्या बहिणीच्या शेजारचं एक घर आहे. ते काय करतं, एक मुलगा आईला लय शिव्या देत होता. अरे बापरे. हा, तर मी गेलो त्यांच्या तिथं, त्याला लय समजावलं. त्याने ऐकलं, पण बिचाऱ्याने म्हटलं बाळा, हं. 2 दिवस तुझ्या आई माहेरा गेलं, तू कसा बसतो बरं, हो, हो. शांत बसतो ना. म्हटलं बरोबर. तीच आई जर उद्या नसली जगात, तू काय करणार आहे म्हटलं. अरे खरे दादा. हा, तर काय मी फार आहेत म्हणजे अक्षरशः तिची जी मुलगी होती ना, ती रडायला लागली. म्हणली खरंच आम्हाला आजपर्यंत कुणी असं गाईड केलं नाही. आणि ताई, मी मोठेपणा नाही सांगत बरं का, पहिलं हं. सांगतो तुम्हाला, मी हां. मोठेपणा नाही, मी ग्रुप मधल्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो हां. की खरं दैवत आपलं आई वडील आहे. आई-वडील आहेत. कसं बोललात? त्याच्यापेक्षा खरं. काहीच मोलाचं नाही. तुम्हाला समजा, तुम्हाला जर तुम्ही शिव्या देत असन, तर हं. शिव्या तुम्ही, मी म्हणतो तुम्ही बोलू नका आई वडिलांसोबत. बरोबर. बोलू नका, तुम्ही शब्द बोलू नका, पार असं हं. मुक्यावानी राहा, पण त्यांना दुखवू नका. माझी एवढी इच्छा आहे हं. का सगळं दैवत त्यांच्यापाशी सगळं पहिलं. हो. कारण ते जर अगदी खरं. त्यांनी जर जन्म दिला नसता, तर तुम्ही, तुमचं एक नखाचं बोट काय, एक केस सुद्धा तुमचा ठिबूक दिसला नसता इथं. खरंय, खरंय. आपलं आराध्य दैवत ते आहे पहिलं. हां. स्वामी काय म्हणतात, पहिलं तुझ्या आईला सांभाळ, मग तुम्हाला सांभाळा येईल. हो. तुझं नाही तुझ्यापासून तूच विसरलाशी, तुझं आहे हां. तुझ्यापासून तूच विसरलाशी. विसरलास ते सगळं खरंय. तुझ्यापाशी आहे जीवन, आणि तू काय माझ्यापाशी येतोय तू. हां. तेच. हं. असं बापरे! ताई लय सांगण्यासारखं आहे नाही, पण लोकांना. हे इतकं मोलाचं सांगितलं ना दादा. आता सगळ्या सेवेकरांनी याच्यातनं शिकावं, की आपण सेवा किती केली पाहिजे आणि मनापासून केली पाहिजे. आणि मला अजून एक सांगायचंय, मी हं. एवढं गोड बोललो किंवा मी एवढं सांगितलं, म्हणजे मी काय जास्त शिक्षित नाही किंवा काय म्हणतात ना, मी ज्या देवाचं ज्ञान हां, मी हां. सगळ्यांना सांगू इच्छितो की हं. फक्त हे माझं चांगलं विचार आहे, हे विचार तुम्ही घ्या.
तुम्ही मला माहिती मला कॉल करणार दादा मला ही सेवा पाहिजे, तुम्ही अजिबात माझ्याकडून सेवा घेऊ नका. मी हे पण सांगतो तुम्हाला सेवा करायची ना तुम्ही दररोज 11 माळी आणि 3च अध्याय करा, एवढं मनापासून करा की पार तुम्ही काय करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जसं काय कुत्र मागं लागल्यासारखं तुम्ही जप करून निघून जाता कामावरती. असं नाही करायचं. कधी पण एक माळ जपताना ना श्री स्वामी एकदम शांत. हो. आता काय काय 11 माळी करतात, आम्ही 11 माळी केलं हे केलं आणि ही सेवा कोणाला सांगायची नाही. आम्ही एवढी सेवा केली ती सेवा केली. मग पुढून त्या पुढून मग आपल्याला स्वामी फळ द्यायला चालू करतात. लोक काय करतात मी एवढी केली मी तेवढी केली, आम्ही एवढी सेवा केली तरी काय आम्हाला रिझल्ट नाही, आम्ही एवढं मंदिरात जातो त्यांची सेवा करतो तरी त्यांना पाजर फुटत नाही. तू कोणत्यासाठी करतो? तू जर बोलून दाखवतो मी एवढं करतो तेवढं करतो, तू उपकार नाही करत. बरोबर आहे ताई? स्वतःसाठी करता तुम्ही. हा. आणि मी एक सांगू का, देवाने जो जन्म दिलाय ना तोच लय आपल्यासाठी. कसं बोलले. सगळ्या मधला बुद्धिवान प्राणी माणूस आहे आणि ती या योनीत तुम्ही आले तर सार्थक करा ना. खरंच खरंच दादा मी शेअर करते. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.